बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय। देवेंद्र फडणवीस साहेब जरा सावध व्हा, जागे व्हा। मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यास कुणीतरी फार उत्सुक आहे। तर महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना असा थेट सल्ला दिलाय। एका कार्यक्रमात रोहिणी खडसे या बोललेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी जागे होण्याचा सल्ला दिलाय। मुख्यमंत्री साहेब जरा सावध व्हा आणि जागे व्हा असं त्या म्हणाल्या। देवेंद्र फडणवीस साहेब सावध व्हा। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी कुणीतरी अस्वस्थ आहे। त्याचसाठी ऑपरेशन टायगर केलं। ऑपरेशन टायगर केल्यानंतर 6 खासदार स्वतःच्या पदरात पडले आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष करून दाखवला। तरी मुख्यमंत्री पदाची माळ काही गळ्यात पडेना। अनेक भेटीगाठी घेतल्यात, अनेक पूजा केल्यात, तरी पण मुख्यमंत्री पदाची माळ काही गळ्यात पडेना। म्हणून शेवटी कुठलाच पर्याय शिल्लक नाही। म्हणून आता ज्या सरकारमध्ये आहोत त्याच सरकारला कसं बदनाम करावं आणि सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर लीक करावे आणि महाराष्ट्र सरकार बदनाम व्हावं असा कुठला तरी तर हेतू या मागे नाहीये ना।